ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. येते 10 सहस्र वर्षी निराहारी वायू भक्षी त्यांची स्थिर बुद्धी कैसी काम मानसी स्पर्शेना. तर या ठिकाणी या आश्रमाच्या ठिकाणी जी काही गायन चालू आहे तर हे 10,000 वर्षापूर्वीचं जी काही तपश्चर्या आहे आणि 10,000 वर्ष तपश्चर्या करून जी काही वायुभक्षण करून त्यांची उपजीविका भागवणारे मग या ठिकाणी मन कामना जी आहे वासना ही त्या ठिकाणी लवलेश करू शकत नाहीत. कर्मट म्हणते स्वर्ग चांग ऋषी म्हणे तो क्षय रोग सत्यरोक्ष जे जे श्रेष्ठ भोग तो मरण मार्ग तयाचा. जे काही आपले संसारिक जीव आहेत या संसारिक जीवाला वाटत आहे स्वर्ग चांगला आहे स्वर्गाला प्राप्ती होत आहे परमेश्वराची या ठिकाणी आपल्याला त्याचा सहवास मिळत आहे. परंतु जी काही ऋषी आहेत जपी आहेत तपी आहेत ते म्हणत आहेत हे जे काही स्वर्ग आहे ना हे चांगलं नाही क्षयरोग आहे. कारण त्या ठिकाणचं जी काय आहे ना स्वर्गाचा सहवास पुण्याची जोपर्यंत शिदोरी शिल्लक आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी सहवास करता येतो आणि पुण्य संपलं की पूर्ण पदावर जावं लागतं. जसं एसटी मध्ये तिकीट काढलेल्या तिकिटापुरताच प्रवास करता येतो आपलं स्टे झालं की खाली उतरावं लागतं तसं या ठिकाणी स्वर्ग आहे. जेतवरी विषयासक्ती तेतवरी पुनरावृत्ती आशे जाणणे निश्चिती तीव्र तपस्थिती मांड करणी. या ठिकाणी हे जे काही आपलं जे काही पूर्वीचं कर्म आहे आणि पूर्वीचं पाप कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा आणखीन माघारी त्याच पदावर जावं लागत आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगत आहेत. त्यांच्या देखोनी तीव्र तपासी स्वर्गीय हाकार सुरवारासी इंद्रिय विघ्न मांडले त्यासी पंचाप्सरासी धाडिली. मनोकरणी कशी काही मांडवी ऋषी आहेत या ठिकाणी यांचं जी काही तपश्चर्या आहे ही तपश्चर्या बघून संपूर्ण इंद्राधिक देव मंडळी जे आहेत यांना सगळा हाहाकार झालेला आहे. यांना वाटत आहे आपलं इंद्रपद जातं की काय म्हणून ते तपश्चर्या भंग करण्याकरता 4 अप्सरा पाठवलेल्या आहेत. रूप यवन मनोहर गीतन ते सारंकार ते देखोनी ऋषीश्वर काम तत्पर पै झाला. तर या ठिकाणी हे जे काही अप्सरा पाठवलेले आहेत आणि या अप्सराचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप पाहून त्या ठिकाणचं नृत्य गायन हे पाहून त्या ऋषीची जी काही तपश्चर्या आहे ही तपश्चर्याला छेद लागण्याकरता या ठिकाणी मोह निर्माण झालेला आहे. त्याची देखोनी कामासक्ती अप्सरा नागव्या नाचती तोही लिंग धरून हाती निज कामार्थी नाचत. त्या अप्सरा ज्या आहेत ह्या अप्सरा नग्न अवस्थेमध्ये नाचू लागलेल्या आहेत आणि त्या ऋषींना देखील मोह प्राप्त झालेला आहे आणि त्याची तपश्चर्या टाकून दिलेली आहे आणि त्या अप्सरांच्या हातामध्ये हात घालून ते ऋषीश्वर नाचू लागलेले आहेत. त्याशी झोंबोनी मागतारती त्या निघाल्या ऊर्ध्वगती त्यासी ऋषी काकुळती कृपेने रती मज द्यावी. मग त्या ऋषीवर यांनी काय केलेलं आहे काकुळती
रतीला आलेला आहे आणि तो म्हणू लागलेला आहे त्या अप्सरांना मला रती सुख द्या असं म्हणून त्या चकवा देऊ लागलेल्या आहेत, त्या उपरचा निघू लागलेल्या आहेत चकवा देऊन. मग पुन्हा आणखी तो त्यांच्या पाठीमाग लागलेला आहे, पाया पडू लागलेला आहे. काही करून मला तुमच्या अंगाचा संग द्या अशा प्रकारे ऋषीने याचना केली. मजर तारती तासी विनमुख होता नाही तुम्हासी, मी लागतो तुमच्या पायाची कृपेने रतीसी मज द्यावे. या ठिकाणाहून जर मला तुम्ही सुख दिलं नाही आणि तसाच निघून जर गेलात तर या ठिकाणी माझ्या जीवाची तळमळ होईल, तुम्हाला पाप लागेल आणि मी तुमच्या पाया पडतो अशा प्रकारे हे ऋषी जे आहेत त्या अप्सरांना विनवणी करू लागले. मी तुमचा धर्म सांगती परमार्थी मज द्यावै रती, त्यांचे अंगुष्ट दरी जाती तो त्या जाती उपेक्षोनी. तर तो म्हणू लागलेला आहे मी तुमचा काय आहे संगती आहे, धर्माचा सांगती आहे आणि तुम्ही मला रती सुख द्या. आणि हे जर तुम्ही नाही ऐकलं केलं तर म्हणले आता मी तुमचं जी काही पायाचा अंगठा आहे हा माझ्या तोंडामध्ये धरतो, परंतु मला माझ्या मागणीसारखं मला प्रसन्न करा अशा प्रकारे ऋषीवर्य त्या अप्सरांना बोलतात. तवची वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता न देखे दृष्टी, एकांती तीच झाली भेटी विरक्त ही उठी भोगार्थी. तर अशा प्रकारे ही जी काही एकांत वासाच्या ठिकाणी जर या आपली जी काही मन वासना आहे ही तृप्त झाली असती, परंतु आता म्हणले आता आपली काहीच इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्याला या चुकून जाऊ शकू लागलेल्या आहेत. अशा प्रकारे या ऋषींची घालमेल अवस्था झालेली आहे. हो काका मी एकदा म्हणी एकांतीच देखता नयनी, धावणी झोंबती जपी ध्यानी तपो निर्दळणी स्त्री संग. तर हे जी काही जपे आहेत तपे आहेत आणि यांची जी काही ही संपूर्ण तपश्चर्या आहे ही भंग करण्याकरताच त्यांनी मोठा आटाच मांडलेला आहे. आणि ज्याप्रमाणे एखादी भरणी तुपाची त्या विस्तवासमोर राहिल्यानं आवचकलं ठेवा किंवा कशी बी ठेवा ती जशी पगळल्या जाते तसे हे ऋषीवर्यांचं जी काही तपश्चर्या आहे या अप्सरांना पाहून त्याचं संपूर्ण शरीर गर्भगळीत झालेलं आहे. जव पुरुषासी अति विरक्ती तवची सिद्धी ओळंगती, पुरुष झाली कामासक्ती सिद्धी जाती थुंकोनी. आणि या ठिकाणी जी काही तपश्चर्या करणारी जी काही विरक्तिवान जे काही पुरुष आहेत आणि त्यांनी जर या ठिकाणी त्या तपश्चर्या करणाऱ्या समोर संपूर्ण जे काही विलासाचे भोग आहेत हे विलासाचे भोग दिल्यानंतर त्याला जो त्यागून त्याला दूरदृष्टी करतो आणि त्या ठिकाणी जी काही रिद्धी आहेत सिद्धी आहेत त्याच्या पायावर लोळण घेतात. त्रिगीत पडता कानी वैराग्य गेल्यावर पणी, या लागी नावे मंद करणी श्रुती पुराणी अभिधान. मग या ठिकाणी ही जी काही संपूर्ण अप्सराचा जो काही स्वर आहे आणि हा अप्सराचा स्वर कानामध्ये ऋषीच्या गेलेला आहे, विरक्ती सगळी संपलेली आहे आणि त्या ठिकाणी वैराग्य संपलेलं आहे आणि कामासक्त त्याची बुद्धीला जडलेली आहे म्हणून हे मंद कर्णिका अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे.